नमस्कार मंडळी, आज आहे धनत्रयोदशी आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी ना 13 दिवे लावले जातात। तर हे 13 दिवे आपण कशासाठी लावायचे आणि ते कुठे कुठे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याचं किती महत्त्व आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण धनत्रयोदशीच्या दिवशी असे 13 दिवे लावणे अत्यंत शुभ समजले जाते। या दिवशी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरीची पूजा करून आपल्याला निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच या दिवशी भगवान कुबेराची पूजा करून पुढील वर्षभर घरात आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते। तसेच ऐश्वर्य आणि सुख समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते। या दिवशी सोन्या चांदीची तसेच शुद्ध धातूची भांडी सुद्धा खरेदी केली जातात। तसेच या दिवशी 13 दिवे लावण्याची परंपरा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य देवता धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता भगवान धन्वंतरीची पूजा करून या दिवशी 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर आता आपल्याला या दिवशी 13च दिवे का लावायचे आहेत तर बघा, दिवाळीतला पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते। वसुबारस, बारस या शब्दाचा अर्थ 12वा दिवस असा होतो, त्यामुळे या दिवशी आपण 12 दिवे लावतो। आणि धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणून या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे। म्हणून या दिवशी 13 दिवे 13 ठिकाणी दान केले जातात, म्हणजे दीपदान केलं जातं। या दिवशी दीपदान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्हाला याचं फळ सुद्धा 13 पटीने मिळत असतं। त्यामुळे या दिवशी तुम्हाला 13 दिवे प्रज्वलित करून योग्य त्या ठिकाणी दान करायचे आहेत। आता हे 13 दिवे तुम्ही कणकेचे पण बनवू शकता किंवा अशा मातीच्या पंत्या देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी मातीच्याच पंत्या अशा तेलवाती घालून तयार करून घेतलेल्या आहेत। शेवटी श्रद्धा खूप महत्त्वाची असते। आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। त्यामुळे तुम्ही कणकेचे किंवा मातीच्या पंत्या सुद्धा घेऊ शकता। या पंत्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात घालायची आहे। सिंगल वात या दिव्यामध्ये घालायची नाही, कारण सिंगल वात ही अशुभ कार्यामध्ये वापरली जाते। तर 2 वातीची 1 वात करून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे। तसेच आपण जे 13 दिवे लावणार आहोत तर त्यामध्ये शक्य झालं तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल अवश्य घाला आणि ते जर जमलं नाही तर मग तुम्ही घरामध्ये रोज वापरता ते सुद्धा तेल घातलं तरी पण चालेल। त्यातल्या त्यात तुम्ही 12 दिवे तेलाचे करायचे आहेत आणि 1 दिवा आहे तो शुद्ध तुपाचा लावायचा आहे। असे मिळून आपल्याला 13 दिवे या दिवशी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे दीपदान करायचं असतं। धनत्रयोदशीची पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। ही धनत्रयोदशीची पूजा आपण सायंकाळी करतो आणि पूजा झाल्यानंतर मग आपल्याला दीपदान करायचं असतं। आणि असंही दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण अंगणामध्ये असो किंवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असे भरपूर दिवे लावत असतो, दिव्यांची सजावट करत असतो। तर या दिव्यांचा वापर सुद्धा तुम्ही त्यामध्ये करू शकता। धनतेरसच्या दिवशी तुम्हाला 13 दिवे लावायचे आहेत। 13 पेक्षा थोडंसं जास्तीचं पण लावू शकता, मात्र 13 पेक्षा कमी दिवे या दिवशी लावू नका। आपण असे दिवे तेलवाती घालून तयार करून घ्यायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व दिवे आपल्या देवासमोर किंवा या पूजेसमोर प्रज्वलित करायचे आहेत। या दिवशी 13 दिवे लावले जातात, म्हणजे यातील प्रत्येक दिवा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे। आता हे 13 दिवे कुठे कुठे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। जर शक्य झालं तर तुम्ही त्या ठिकाणी अवश्य ठेवा आणि काही कारणास्तव तुम्हाला जर शक्य झालं नाही किंवा तुमचं घर छोटं असेल, घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही अंगणामध्ये किंवा घराच्या समोर पण या दिव्यांचा वापर करू शकता, सजावटीसाठी किंवा डेकोरेशनसाठी वगैरे। आपण ज्या ठिकाणी धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे त्या पूजेसमोर आपल्याला हे 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि या सर्व दिव्यांनी त्या पूजेतील देवतांना ओवाळायचं आहे। त्याचबरोबर घरातल्या सर्व देवांना सुद्धा ओवाळायचं आहे। 13 दिवे प्रज्वलित केल्याने या दिवशी 13 पटीने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं, त्यामुळे या दिवशी 13 दिवे अवश्य लावावे। आता हे दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावावे तर याबद्दल मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी आपण या 13 पैकी एक जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो आपल्याला तुळशी समोर ठेवायचा आहे। यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। त्याच्यानंतर दुसरा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजासमोर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस ठेवायचे आहेत। तुम्ही एक पण ठेवू शकता किंवा दोन्हीकडे 2 ठेवू शकता। असंही दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्हीकडे 2 दिवे लावतो। यातील एक दिवा तुम्ही त्या ठिकाणी ठेवला तरी पण चालेल किंवा 2 ठेवले तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते।
त्यानंतर एक दिवा आपल्याला देवघराच्या समोर ठेवायचा आहे किंवा तुम्ही लक्ष्मीच्या समोर ठेवला ना तरी पण चालेल। यामुळे आयुष्यात धन आणि यश मिळते, त्यासाठी हा दिवा लावला जातो। त्यानंतर एक दिवा आपण आपल्या घरातील खिडकीपाशी पण लावू शकतो, यामुळे नकारात्मक आणि वाईट गोष्टींना लढण्यापासून ताकद मिळते। त्यानंतर एक दिवा तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये सर्वात उंच ठिकाणी लावावा, यामुळे घरात सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं। त्यानंतर एखादा दिवा आपण आपल्या घरातील कचरापेटीपाशी पण लावू शकतो, कारण आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर फेकण्याचं काम हे कचरापेटी करत असतं, त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तसेच जलदेवतेला पण तुम्ही एखादा दिवा दान करू शकता, म्हणजे घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ किंवा पाण्याचा हंडा, पाण्याचा जार काहीही जरी ठेवत असाल तर त्यापाशी पण आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तर तो जलदेवतेला समर्पित आहे, म्हणून तो तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे। त्याच्यानंतर एक दिवा आपल्याला अग्निदेवतेला दान करायचा आहे। तुम्ही स्वयंपाक चुलीवरती करत असाल किंवा गॅसवरती करत असाल त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे, पण सावधानी बाळगून तो दिवा ठेवा। नाही जरी ठेवला ना तरी पण चालेल, फक्त तिथे ओवाळून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवला ना तरी पण चालेल, किंवा मग काळजीपूर्वक हे सर्व गोष्टी करा। त्याच्यानंतर आपल्या घराच्या जवळपास एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही एखादा दिवा दान करावा, यामुळे आपल्या घरामध्ये पण सुख शांती समृद्धी येते। आणि हो, यातील एखादा दिवा तुम्ही यमदेवासाठी सुद्धा दान करू शकता। तुम्ही यमदीपदान करण्यासाठी कणकेचा पण दिवा बनवू शकता, किंवा यातील जरी एखादा दिवा तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवला आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं। या दिवशी यमदीपदान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। आपल्या कुटुंबातील सदस्यांचं अकाली मृत्यूंपासून संरक्षण व्हावं यासाठी हा दिवा दान केला जातो। त्यासोबतच आपल्या घराच्या छतावर सुद्धा तुम्ही एखादा दिवा लावू शकता, त्यामुळे आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन आपले जीवन प्रकाशाने उजळते। आणि उरलेले दिवे तुम्ही सजावटीसाठी पण वापरू शकता। दिसायला सुंदर असण्यासोबतच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही वाढतो। अशा प्रकारे ना हे 13 दिवे प्रत्येक देवतेला समर्पित केलेले आहेत। यमराजांसाठी असो, अग्निदेवता असो, जलदेवता असो, माता लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देवांना या दिवशी दिवे दान केले जातात। तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये दिवे ठेवणं शक्य असेल त्या ठिकाणी नक्की ठेवा। पण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घर छोटं असेल तर मात्र काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करा। किंवा मग त्या ठिकाणी ठेवणं शक्य नसेल तर त्या देवतेला आपण तो दिवा ओवाळून बाहेर जरी नेऊन ठेवला ना तरी पण चालू शकतं। मग हे दिवे तुम्ही बाहेर सजावटीसाठी रांगोळीवरती अशा पद्धतीने ठेवू शकता। यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता दूर होते। त्यामुळे या दिवशी तुम्ही 13 दिवे नक्की लावा। त्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्याचे 13 पटीने आपल्याला पुण्य मिळते। त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवशी असे 13 दिवे नक्की लावा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।